विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची माहिती बघत होतो. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची माहिती बघण्या अगोदर राजकीय प्रक्रिया समाजामध्ये राजकारणामध्ये कशा स्वरूपाचे घडून येत असतात या संदर्भाने माहिती बघितलेली आहे. प्रत्येक व्यक्ती ही समाजशील असते. समाजशील बरोबरच प्रत्येक व्यक्ती ही राजकारणप्रिय देखील असते. राजकारणप्रिय असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा राजकीय कृती नेहमी करत असतो आणि या कृतीला समाजामधून प्रतिकृती त्या ठिकाणी निर्माण होत असतात. कृती आणि प्रकृती प्रतिकृती या अनुषंगाने एकंदरीत राजकारण प्रक्रिया समाजामध्ये अभ्यासपणे त्या ठिकाणी चालू असतात. समाज अस्तित्वात आल्यापासून समाज आहे तोपर्यंत आणि समाज जोपर्यंत आहे तोपर्यंत या राजकीय कृती मानवाकडून होत राहणार आहे. अशा स्वरूपाची एकंदरीत आपण राजकीय प्रक्रिया कशा स्वरूपाने घडून येते ते देखील आपण बघितले आहे. याशिवाय प्रादेशिक राजकीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्षांचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी त्यांचे स्तरीय रचना प्रत्येक राजकीय पक्षाची रचना कशा स्वरूपाची निर्माण झालेली असते याचा देखील अनुभव आपण त्या ठिकाणी केलेला होता. तर आजच्या या तासिकेमध्ये आज आपण पक्षीय राजकारणासंदर्भामध्ये माहिती बघणार आहोत. आताच उल्लेख केल्याप्रमाणे राजकीय पक्ष हे लोकशाहीस जिवंतपणा आणतात, लोकशाहीस गतिमान करतात, नेते आणि सामान्य जनता यांनाही ते जागरूक बनवतात. सध्याचे राजकारण हे पक्षीय राजकारण असते. पक्षविरहित राजकारण किंवा पक्षविरहित लोकशाही अस्तित्वात येणार नाही. राजकीय पक्ष आणि सध्याची प्रातिनिधिक लोकशाही यांचा अतूट संबंध त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कोणत्याही लोकशाही शासन व्यवस्थेत राजकीय पक्ष आवश्यक असतात, अटळ असतात. लोकशाहीला गतिमान करणारे माध्यम म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. लोकशाही राज्यव्यवस्थेचा तो एक अपरिहार्य अनिवार्य असा भाग आहे. म्हणूनच राजकीय पक्ष हे लोकशाही शासन प्रणालीचा अविभाज्य भाग असून सरकार व त्याचे अतूट असे संबंध असतात. समुद्रावर लाटा जितक्या नैसर्गिक तितक्याच लोकशाहीमध्ये त्यांचे महत्त्व अधोरेखित झालेले असते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताने लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे राजकीय पक्ष लोकशाही राज्यव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण भाग बनले आहे. भारतीय पक्षांची निर्मिती ही इंग्लंडप्रमाणे क्रमाक्रमाने झाली नाही, तर गेल्या अनेक शतकाच्या कालावधीत विविध विचारसरणीवरील संबंधातून त्यांची निर्मिती झाली. राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचा अपरिहार्य परिणाम म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. भारताच्या विविध ठिकाणी असलेली राजकीय अस्थिरता, जनतेतील ब्रिटिश राजवटीबद्दलची अप्रियता ओळखून निवृत्त अधिकारी डॉक्टर ह्यूज यांनी एक सेफ्टी व्हॉल्व म्हणून काँग्रेसची स्थापनेची प्रेरणा दिली. शेवटी 28 डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हापासून काँग्रेसचा संबंध स्वातंत्र्य लढ्याशी आला. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांची स्थापना होत गेली. भारताच्या पक्षपद्धतीची वैशिष्ट्ये. लोकशाहीची आवश्यक व मूलभूत गरज म्हणून इतर देशांप्रमाणे भारतानेही पक्षपद्धतीचा स्वीकार केला असला तरी पाश्चात्यांच्या पक्षपद्धतीहून भारतातील राजकीय पक्षपद्धती स्पष्टपणे वेगळे आहे असे जाणवते. भारतातील पक्षपद्धतीची खालीलप्रमाणे ठळक वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम बहुपक्ष पद्धती. स्वातंत्र्य काळापासून भारताने बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. कारण आपण बघतोय भारत हा अनेक विविधता असलेला देश आहे. जसे निसर्गामध्ये भौगोलिक विविधता आपल्याला दिसून येते, नैसर्गिक विविधता भारताच्या वातावरणामध्ये विविधता दिसून येते. तशा स्वरूपाची विविधता माणसामध्ये आहे. भारतामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक वंशाचे लोक एकत्र राहतात. त्यांचे रीतिरिवाज, चालण्याची बोलण्याची पद्धत ही वेगवेगळे आहे. कोणत्याच पद्धती ह्या एकमेकाशी जुळलेल्या नाही. तरी देखील भारत हे विविधतेतून एकता साधलेलं एक देश आहे, एक राष्ट्र आहे. म्हणूनच प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो आणि आपल्या संस्कृतीचे चाले रीतिरिवाज, आपल्या जे काही परंपरा आहे त्याचं संरक्षण करण्याचे किंवा पालन करण्याचे प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे. याच कृतीमधून भारतातील जे काही घटनाकार होते
त्यांनी भारताची लोकशाही ही बहुविध असावी म्हणून बहुपक्षीय पद्धतीचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आज रोजी जर आपण विचार केला भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीचा, तर आज भारतामध्ये जवळपास 8 राजकीय पक्ष, 26 प्रादेशिक पक्ष आणि नोंदणीकृत 3000पेक्षा जास्त पक्ष आज भारतामध्ये असतात. म्हणतात दर महिन्याला एक राजकीय पक्षाचा उदय होतो आणि एक राजकीय पक्षाचा विलय त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे अनेकदा भारतामध्ये राजकीय पक्षांची विविधता त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपाची बहुपक्षीय पद्धती भारतीय लोकशाहीचे हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. रशिया आणि चीनसारख्या देशात साम्यवादी एकच पक्ष आणि तो म्हणजे कम्युनिस्ट पक्ष होता. आज ही पक्ष पद्धती चीनसारख्या देशात आहे. रशियात आता बहुपक्षीय पद्धतीची सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि अमेरिका या देशात द्विपक्षीय पद्धती निर्माण झाली आणि विकसित झाली. भारत हा विविध परंपरा, चालीरीती, प्रादेशिक संस्कृती व विविध भाषांचा देश आहे. विविधता हे भारतीय समाज व राजकीय जीवनाचे ठळक स्वरूप आहे. या विविधतेस मूर्त स्वरूप देण्यासाठी व वेळोवेळी निर्माण झालेल्या विविध समस्यांनी अनेक पक्षांची निर्मिती केली आहे. फ्रान्सबद्दल असे म्हटले जाते की फ्रान्समध्ये जितके नागरिक तितकेच राजकीय पक्ष आहेत. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तर भारतीयांच्या बाबतीतही ते बहुवंशी खरे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. नोव्हेंबर 1996 निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाची संख्या जाहीर केली. नोंदणी झालेल्या राजकीय पक्षांची संख्या 521 होती. राष्ट्रीय, स्थानिक अशी विविध पक्ष त्या काळामध्ये होते. म्हणजेच काय, एकंदरीत भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती हे भारतीय पक्ष पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचा घटक म्हणजे अंतर्गत ऐक्याचा अभाव. भारतीय पक्ष पद्धतीचे ठळकपणे व्यक्त होणारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अंतर्गत ऐक्याचा अभाव हे होय. पक्षावरील चंचलनिष्ठा, वैचारिक तत्वज्ञानाचा अभाव, सामाजिक जाणीवा आणि बांधिलकी यांचा अभाव ही त्यांची संभाव्य कारणे असू शकतात. अशोक मेहता यांच्या नेतृत्वाखाली एक गट समाजवादी मानला जात आहे. तो गट 1948 काँग्रेसमधून बाहेर पडला. याचा अर्थ काँग्रेस पक्षात साम्यवादी, समाजवादी व हिंदुत्वनिष्ठ अशी विविध मंडळी होती. समाजवादी पक्षात ऐक्य नाही. जनता दलातही व्ही.पी. सिंग गट, चंद्रशेखर गट, अजित सिंग गट असे पक्षात अजित सिंग गट असे अनेक गट आहेत. रिपब्लिकन गटातही सुमारे 19 गट आहेत. पक्षांतर्गत ऐक्य नाही हे यातून लक्षात येईल. राजकीय पक्षांची दबाव गटाची साधारण प्रत्येक राजकीय पक्ष हा एक दबाव गट असतो. काँग्रेस पक्षाचे स्वरूप प्रथम दबाव गटासारखेच होते. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्याचे काँग्रेसचे धोरण होते. पक्षातील गट, विरोधी गट, बंडखोर, असंतुष्ट गट, हिंसबंदी गट यासारखे काम करणारे त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचे दबाव गट समाजामध्ये पुरलेले आहेत. काँग्रेस जर पक्ष घेतला तर काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक कामगार संघटना त्या ठिकाणी आयटल, इंटक जशी आहे तशा स्वरूपाच्या कामगार संघटना किंवा वेगवेगळी शेतकरी संघटना असे त्यांचे आंदोलन असे म्हणजे त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी करत असताना अनेक दबाव गटांचे त्यांचे राजकीय पक्षाचे लागेबांधे त्या ठिकाणी आपल्याला पूर्वी काळापासून तर आजपर्यंत त्या ठिकाणी दिसून येतात. आज शेतकरी दबाव गट असेल, अनेक दबाव गट असेल, प्रत्येक राजकीय पक्षांतर कमी अधिक प्रकरणामध्ये साधर्म्य किंवा त्या ठिकाणी आपल्याला बांधिलकी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. दबाव गटाचा वापर अनेक राजकीय पक्ष म्हणून अलीकडच्या काळामध्ये दबाव गटाचा राजकारणामध्ये परिणाम आणि प्रभाव जाणवतो. याचाच भाग म्हणून आज समाजामध्ये प्रत्येक जातीचे धर्माचे मेळावे होऊ लागलेले आहेत. आपण जर बघितलं मराठा सेवा संघ असेल, गुजराती तालीमोळ्यांचा मेळावा असेल, दलितांचा मेळावा असेल, हे काय आहे, ब्राह्मणांचं परशुराम मंडळ असेल, ही संपूर्ण मंडळांचा जर विचार केला ही दबाव गट आहे. शासनावरती दबाव टाकून आपल्या मागण्या मंजूर करून घेणे किंवा आपल्या समाजाचा फायदा जास्तीत जास्त पूर्ण करणे हा त्या दबाव गटाचा उद्देश त्या ठिकाणी असतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येक दबाव गट हा प्रत्येक राजकीय पक्षाची थोड्या बहुत प्रकारे बांधिलकी जोपासत असतो. अशा स्वरूपामध्ये राजकीय पक्षाचे दबाव गटाशी साधर्म्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. किंबहुना
दबाव गटाचं रूपांतर नंतरच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये राजकीय इच्छा आकांक्षा निर्माण होते आणि आपला एक राजकीय पक्ष असावा किंवा आपल्या मागण्या मंजूर होत नसेल तर त्या मागण्या आपण कशा मान्य करायच्या यासाठी सत्तेची आशा आकांक्षा त्या दबाव गटामध्ये निर्माण होत असतो. मग ही संघटना जेव्हा राजकीय पक्षाची निवडणूक करत असते अशा स्वरूपाचे दबाव गट आणि राजकीय पक्ष या दोन्हीमध्ये साधर्म्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पक्षांची दबाव गटाशी साधर्म्य. त्यानंतरचा मुद्दा काँग्रेस पक्षातून इतर पक्षांची निवडणूक. विद्यार्थी मित्र, भारतामध्ये असे काही राजकीय पक्ष आहेत की ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक दबाव गट म्हणून शासनाशी त्या ठिकाणी तडजोड करत होते किंवा दबाव त्या ठिकाणी आणत होते. यामध्येच मग या दबाव गटाचं एक काँग्रेसमध्ये रूपांतर आलेले ॲक्टिव्ह बॅरचंद्र बॅनर्जी यांनी केलेलं होतं. 1885ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर मार्क्सवादी पक्षाची स्थापना झाली, मुस्लिम लीगची स्थापना झाली. असे अनेक राजकीय पक्ष भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये होते. मग आपल्या असं लक्षात येतं की अलीकडील काळातील जे अनेक नवीन नवीन पक्षांचा उदय झालेला आहे ते सर्व राजकीय पक्षांची जर निर्मिती किंवा जननी आई म्हणता येईल ही काँग्रेस हीच होय. नंतरच्या काळातील जनता दल असेल, समाजवादी पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, ही सर्व राजकीय प्रादेशिक राजकीय पक्ष ही काँग्रेसमधून कुटुंब निर्माण झालेली राजकीय पक्ष आहेत. म्हणजेच काय की काँग्रेस पक्षाची निर्मिती म्हणजे काँग्रेस पक्षामधूनच इतर सर्वच किंवा जवळपास राजकीय पक्षांची निर्मिती झालेली किंवा झालेली दिसून येते. भारतीय पक्ष पद्धतीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य असे की भारतीय काँग्रेसमधूनच बहुसंख्य महत्त्वाच्या पक्षाची निर्मिती झाली आहे. याचा अर्थ काँग्रेसने इतर पक्षांना नेतृत्व दिले. सुरुवातीला काँग्रेसचे स्वरूप सर्वसमावेशक होते. डाव्या आणि उजव्या विचारसरणीचे पुरोगामी, प्रतिगामी, समाजवादी, साम्यवादी, भांडवलशाहीवादी, धर्मवादी इत्यादी विचारांचे लोक पक्षात होते. अशोक मेहता, जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी इत्यादींनी काँग्रेसचा त्याग करून समाजवादी पक्ष स्थापन केला हे आपणा सर्वांना सर्वश्रुत आहे. राजगोपालाचार्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र पक्ष 1959ला स्थापन केला होता. 1951ला डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केल्याचे दिसून येते. जनता पक्षातील मोरारजी देसाईसारखे अनेक पुढारी पूर्वी काँग्रेसमध्येच होते. अशा अनेक पुढाऱ्यांनी आणि त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या पक्षांची नावे आपल्याला सांगता येईल. अगदी अलीकडच्या काळातील पी. यांचा जनता दल पक्ष किंवा श्री चंद्रशेखर यांचा समाजवादी जनता दल, त्याची अलीकडचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील काय आहे काँग्रेसमधूनच निर्माण झालेला राजकीय पक्ष आहे. म्हणून सर्वच जवळपास भारतातील जे काही प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले आहेत त्या सर्व पक्षांची जननी काँग्रेस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वैशिष्ट्य आपल्याला भारताच्या पक्ष पद्धतीचे एकंदरीत वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आजच्या या भाषेमध्ये आपण या ठिकाणी देऊ आणि थांबू. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.